काय सांगाल कुणाची हवा आहे सध्या इथं? सध्या इथं महाविकास आघाडीचं माणिकराव शिंदे तुतारीवालाच चालणार यंदा 100% चालणार. का बरं यंदा यांचं ठाव लागणार नाही छगन भुजबळांचं? त्यांचं बोलणं एकदम तुच्छ प्रतीचं आहे. म्हणजे मराठ्यांविषयी इतका द्वेष कधी पाहिला नाही. बर येवला मतदारसंघात हवा कुणाची? छगन भुजबळ, दुसरं कोणाची? छगन भुजबळ. येवला मतदारसंघात फक्त आमदार निवडला जातो, तो मंत्रीपद घेतो आणि तो मुंबईमध्ये जाऊन बसतो. इथं छगन भुजबळ कोणत्याही पक्षाकडून गेले तर ते पडणारच आहे. पडणार आहे. आणि कुठे उभे राहिले तरी ते पडणारच. बहिणींना दिले आणि दाजींकडून काढून घेतले. आम्ही फक्त समाजाला मत काढणार, विकासाला मत नाही काढणार. बर नमस्कार. बखर लाईव्हमध्ये जगभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. बखर लाईव्हच्या हवा कुणाची या महाराष्ट्र दौऱ्याच्या आजच्या या भागामध्ये आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातल्या छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असणाऱ्या येवला या मतदारसंघात. होय, यंदाची निवडणूक येवला मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीची लढत जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवार असणार आहेत माणिकराव शिंदे आणि त्यांच्या विरोधात असणार आहेत छगन भुजबळ. अशी दुरंगी लढत या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिशय चुरशीची लढत म्हणावी लागेल कारण की या ठिकाणी यंदाची ही निवडणूक छगन भुजबळ यांच्यासाठी खूपच आव्हानात्मक असण्याचं सांगितलं जातं आहे, बोललं जातं आहे. त्यामुळे खरी सत्य परिस्थिती जी काही ग्राउंडवरती आहे तीच दाखवण्याचा आम्ही तुम्हाला आता प्रयत्न करणार आहोत. बघूया तर मग ग्राउंडवरती नेमकं काय वातावरण आहे आणि नेमकी हवा कुणाची आहे. आता आपण सध्या येवला मतदारसंघाकडे जातोय आणि वाटेत आपल्याला विंचूर हे गाव लागलेलं आहे. या ठिकाणी वर्दळीचं ठिकाण होतं म्हणून या ठिकाणच्या मतदारांना आपण विचारतोय. दादा काय सांगाल कुणाची हवा आहे सध्या इथं? सध्या इथं महाविकास आघाडीचं. महाविकास आघाडीचं. बर छगन भुजबळ इथले अनेक वेळा आमदार होऊन गेलेत, नेते राहिलेत, मंत्री आहेत. कसं बघतात ते येतील का निवडून? तर तसं जर पाहिलं जर गेलं ना छगन भुजबळ साहेबांनी काम खूप केलेलं आहे. कामाबद्दल म्हणजे जर विचार करायला जर गेलं तर नाशिक जिल्ह्यात ह्या मतदारसंघासारखं काम केलेलं नाही त्यांनी. म्हणजे काम केलेलं आहे त्यांनी, पण मग एकंदरीत विचार केला गेला तर मराठा आंदोलनामध्ये ना त्यांनी जातीवाद केलाय. आमचं काय मत होतं तो त्यांनी प्रत्येक वेळेस समजा सर्वांचे मन मिळून त्यांनी काम करायला पाहिजे होतं. तर त्यावेळेस त्यांनी काय केलं, ह्याच्या टायमाला आरक्षण टायमाला त्यांनी अल्पसंख्या म्हणजे त्यांच्या बाजून लढलं, ओबीसीच्या बाजून आणि आमच्या बाजूनं त्यांनी हिंदूकून त्यांनी विरोध दाखवला आमच्याकडून. त्याच्यामुळे लोक नाराज येवल्या मतदारसंघात. हो भानगडची त्याचा मोठा फटका बसणार त्यांना. मग काय सांगा काय जनता कुणाला सपोर्ट करेल यंदा? मग यंदा सपोर्ट याला ते माणिकराव शिंदे तुतारीवालाच चालणार यंदा 100% चालणार. मी जरी कोपरा मतदारसंघातला आहे ना, पण आमचे घरी संबंध येवल्या मतदारसंघात जास्त म्हणजे योगदान आमचं येवल्यामध्ये. त्याच्यामुळे मी सांगतो यावेळेस आहे ना महाविकास आघाडीचा उमेदवार येवल्यात निघू शकतो 100%. जरांगे फॅक्टर चालेल इथं. हो, जरांगे फॅक्टर चालणार 100%. त्यांनी जरांगे फॅक्टरने वचन दिलं होतं. पण जरांगे म्हटले, आता तुम्ही म्हटलं महाविकास आघाडीचा उमेदवार येईल, जरांगे पण पूर्ण ताकदीनिशीर या ठिकाणी लागलेत त्यांना हरवण्यासाठी. खरंच मान्य चालेल का जरांगे फॅक्टर चालेल? कसं राहतं माहिती आहे का दादा, जातीय समीकरण आहे. ज्यावेळेस तुमचं माधव ज्यावेळेस चालवतो, धनगर तुमचं माळी वंजारी ज्यावेळेस समाज एकट्ठा टाकीतो, ज्यावेळेस मराठी पूर्ण A to Z महाराष्ट्रात जेवढे मराठी ज्यावेळेस एकजूट कोणत्याही विरुद्ध पक्ष याला जेव्हा मतदान टाकतील ना, त्यावेळेस समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट सुद्धा जमा होऊन जाईल. असं होईल, डिपॉझिट सुद्धा जप्त होऊ शकतं. मराठी एवढी ताकद आहे महाविकास आघाडीमध्ये, जप्त होऊ सुद्धा होऊ शकतं. बरं, ठिकाणी महाविकास आघाडीची ताकद म्हणायची का मराठा समाजाची ताकद म्हणायची? आता तसं तो विषय नाही आमचा. येवला असेल का मतदारसंघ आहे ना, याच्यात बहुन तांक आहे ना मराठी मतदारी जवळपास 80 ते 90 लाखभर मतदार आहे. हा लाखभर मतदार आहे. 1 लाख मतदान जर टाकले, मागले भुजबळ साहेब 50,000 मतं निवडून आले ते. जर 1 लाख लोकांनी जर मतं जर टाकली, भुजबळ साहेबांना मागल्या वेळेस होते 1,12,000 मतं. जर 1 लाख मराठीने जर मतं टाकलेत समोरच्या उमेदवार डिपॉझिट नाही जमा होणार.
छगन भुजबळांचं या ठिकाणाहून डिपॉझिट देखील जप्त होईल. बरं काही तुम्हाला वाटतंय का इथं आणखी सोयी सुविधा? आता इथं बघतोय आपण विंचूरचा हा सगळा परिसर आहे. एसटी स्टँड नाही आहे इथे. एसटी स्टँड आहे तिकडे, मग लोक इकडे थांबतात. म्हणजे आता इथं इकडे जर जायचं झालं तर मग इकडे एसटी स्टँड असायला पाहिजे. विंचूरमध्ये आपण सध्या फिरतोय. गृहस्थ भेटलेत आपल्याला. दादा काय सांगाल, कुणाची हवा आहे मतदारसंघात? माणिक शिंदे. माणिक शिंदे का बरं? यंदा यांचं ठाव लागणार नाही छगन भुजबळांचं? त्यांचं बोलणं एकदम तुच्छ प्रतीचं आहे. म्हणजे मराठ्यांविषयी इतका द्वेष कधी पाहिला नाही. बर, द्वेष आहे मराठ्यांविषयी, भरपूर द्वेष आहे. बरं, मग यंदा मराठा समाज त्यांना मतदान टाकणार नाही का? नाही, एक खरा जातीचा मराठा असला तर मतदान करणारच नाही. 100%. पण काय एवढं हे सगळं जातीयतेचं वातावरण कशामुळे निर्माण झालं, काय सांगता? तेनीच निर्माण केलं. तेनीच मध्ये भाषणामध्ये सांगितलं मराठ्यांच्या हजामती करू नका, मराठ्याच्या बापाचा सातबारा आहे का, असं तेनीच हे मराठ्याबद्दल असे शब्द उच्चारले. जरांगे फॅक्टर या ठिकाणी चालेल आणि त्यांचा पराभव होईल. हो. बर, किती साधारण पराभव होईल ते नाही सांगता येत, पण पराभव सांगितलं त्यांचं डिपॉझिट जप्त होईल. नाही, पराभव नक्की होणार. डिपॉझिट जप्त होईल ते नाही सांगता येत, पण पराभव होणार. पराभव होते. पराभवाची काय कारण होतील नेमकी? पराभवाची हेच कारण ना, बाकी काय दुसरं काय नाही. हेच कारण. जातीय समीकरणामुळे किंवा जातीच्या वेगवेगळ्या भाषांमुळं ते छगन भुजबळ ही या संकटात येऊ शकतात, कारण की त्यांना हा मतदारसंघ आव्हानात्मक ठरू शकतो. बरं, हे सगळं झालं जातीयतेच्या राजकारणामुळं, पण ॲक्च्युअलमध्ये ग्राउंड लेवलला जर तुम्ही पाहिलं तर विकास त्यांनी केला आहे का? हा विकास प्रत्येक करणारच आहे. कोणी आलं तरी विकास, रोड होणारच आहे, पाणी येणारच आहे. पण माणसाला काय पाहिजे, ज्याच्या त्याच्या जातीबद्दल अभिमान वाटतो. समोरच्यानं असं वाटलं नाही तुम्हाला की ते ओबीसीचे नेते म्हणून ओळखले जातात, त्यामुळं त्यांनी त्यांच्या समाजाचं एक पाठराखण केली आणि जरांगेंच्या समाजाची पाठराखण केली? ओबीसीचे नेते असतील तर त्यांनी नांदगावमध्ये ओबीसी समाजाचे सगळे उमेदवार उभे, तरी समीर भुजबळ तिकडं म्हणजे ओबीसीच उभा केला, त्यांना ओबीसीला ओबीसी विरोध केला. मग आता हे कोणते ओबीसी नेते? तुम्हाला काय वाटतं आता? काय गणना नाही भाऊ जवळ, काय गणना नाही. काय अरे समजलं असं बोल. हा, तुम्हाला विषय सांगतो. तुम्ही कुठले? बरं, इथल्या येवला मतदारसंघातलेच? बरं, येवला मतदारसंघात हवा कुणाची? छगन भुजबळ, दुसरं कोणाची? छगन भुजबळांची हवा आहे. हे सगळेजण लोकांना मी आता विचारलं, सगळे छगन भुजबळांच्या विरोधात बोलले. नाही, आपले छगन भुजबळच येतील बाबा, दुसरं कोणीच नाही यायचं. दुसरं कोणी नाही यायचं. तू तरी नाही वाजणार इथं? तू तरी नाही वाजणार? नाही. बर, छगन भुजबळच. छगन भुजबळ. कारण काय सांगाल? लय मोठी स्टोरी आहे, एवढी सवड नाही माझ्याकडे. बर, दादांना सवड नाही आहे स्टोरी सांगण्याची, पण या ठिकाणी छगन भुजबळ येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच अनेकांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या तर छगन भुजबळ यांच्या अनेक वेगवेगळ्या जातीयतेच्या वक्तव्यांमुळं इथला जो समुदाय आहे, मराठा समुदाय आहे, तो नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. आपल्यासोबत मतदार आहेत. दादा काय सांगाल, येवल्यामध्ये काय सध्या परिस्थिती आहे? छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे असा सामना रंगतोय. यंदा काय होईल? माणिकराव शिंदे यायला पाहिजे. काय बरं असं का वाटतंय? कारण शेवटी आम्ही मराठी माणसं, आपण मराठ्यांसाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी विचार करावा लागणार आहे. मराठी माणसांसाठी ज्या काही गोष्टी समजा आपल्या जरांगे पाटलांनी केल्या, मराठी माणसांसाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला बी कधी त्यांच्या पाठीमागे उभं राहावं लागणार. दुसरं काय सांगणार? माणिकराव साहेबांनी मराठा आरक्षणाला खूप 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 म्हणजे खूपच विरोध केलाय. त्याच्यामुळं आमच्या मते या मतदारसंघामध्ये भुजबळ साहेब येत नाही. एक जुने जाणते नेते आहेत छगन भुजबळ. अनेक वर्षांचा त्यांचा निवडणुकीचा किंवा राजकारणाचा इतिहास राहिलेला आहे. मात्र ते हे देखील सतत सांगत होते की मराठा समाजाला हवा तसं आरक्षण देता येऊ शकत नाही, तशी तरतूद नाही. अनेक समित्या आल्या, बिघडल्या. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आरक्षणाचे नियमावली, त्यांचे जे काही समजा नॉर्म्स असतील पहिले, ते आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला माहीत नाही आहे. पण जर समजा पाटील एवढे उभे राहिले, पाटलांनी जर समजा एवढा मोठा लढा उभा केला आहे, तर एवढ्या मोठ्या लढ्यामध्ये पाटलांनी काहीतरी अभ्यास करूनच लढा उभा केला ना.
जर समजा हे सगळे जाणते नेते होते, जुने जाणकार नेते, जुन्या जाणकार नेत्यांना पाटलांना समजून घेण्याचं सोडून आणि त्यांच्या विरोधात हे काय उभे राहिले, हा एक मुद्दा येतो. जातीय समीकरण सोडली तर विकास कामांबद्दल काय सांगाल? विकास कामं झालीत? विकास कामं आमच्या भागात जर म्हणाल तर आमच्या भागात पाहिजे तसं विकास कामं नाही आहेत. कोणता तुमचा भाग? देवगाव. देवगाव तो येवला मतदारसंघात येतो. येवला मतदारसंघात विकास झालाय? विकास पाहिजे तसं नाही, म्हणजे जो पाहिजे आपला आता हा रस्ता ज्या जोरात रस्त्याने आम्ही येतोय तो पण रस्ता अर्धाच झालाय. बरं, मूलभूत सुविधा आहेत? मूलभूत सुविधा आहेत तशा आहेत. हो, शासकीय रुग्णालय, शासकीय रुग्णालय आहे. बरं, शिक्षणासाठी कसं आहे येवला? शिक्षणासाठी चांगला आहे, शिक्षणासाठी चांगलं. हो. आपल्यासोबत काही तरुण मतदार देखील आहेत. मित्र, काय सांगशील? सध्या तू कुठला आहे, म्हणजे येवला मधलाच आहे? येवला मतदारसंघातील शेवटच्या टोकाच्या गावचा आहे. काय सांगशील, काय परिस्थिती आहे? जे प्रश्न आता विचारले त्या प्रश्नाचं एकही प्रश्नाचं उत्तर येवला मतदारसंघात नाहीये. येवला मतदारसंघात फक्त आमदार निवडला जातो, तो मंत्रिपद घेतो आणि तो मुंबईमध्ये जाऊन बसतो. येवल्यामध्ये तसं कुठल्याही प्रकारचं मोठं रुग्णालय असेल, मोठ्या सुखसुविधा असतील, गोरगरिबांच्या पोरांसाठी मोठी एखादी फ्रीमधली शाळा असेल, कॉलेज असतील, बस स्टँडच्या सुविधा असतील, असं कुठल्याही प्रकारचं कुठल्या प्रकारचा काहीच विकास नाही. आणि आम्हाला तरी वाटतं का संपूर्ण मतदारांची इच्छा आहे आता की आम्हाला विकास नकोय आणि आम्हाला भुजबळ पण नकोय. विकास पण नको आणि भुजबळ पण नाही नको. पण या नेत्यांविषयी आज तुम्ही ज्या नेत्यांविषयी बोलताय त्याच नेत्यांना तुम्ही जवळपास 4 टर्म निवडून देत आला. 4 टर्म निवडून देताला आम्हाला असं वाटत होतं की पहिल्या पंचवार्षिकला काही झालं नाही ते दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये होईल, दुसऱ्या पंचवार्षिकला काही झालं नाही ते तिसऱ्या पंचवार्षिकला होईल. पण वारंवार मतदारांची फसवणूक करण्याचं काम जे आता विद्यमान आमदार आहेत ते वारंवार मतदारांची फसवणूक करतात. आणि खऱ्या अर्थानं हा भावळा मतदार आहे या मतदारसंघातला, तो थोडासा भावनेच्या भरात आजपर्यंत गोष्टी करून आला. परंतु या भावनेवरती ही लढाई नाही, आता ही अस्मितेची लढाई आहे आणि अस्मितेच्या माध्यमातून जवळजवळ पराभव ठरलेला आहे. फक्त ती वेळ आणि काय म्हणतो ना आपण त्याला काळ आलेला आहे, पण वेळ ठरलेली ती 20 तारखेला मतदार दाखवून देणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक होते, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगतोय. मग साहेबांची साथ सोडल्यानंतर साहेबांनी देखील पहिलाच दौरा जो आहे तो येवलामध्ये घेतला होता. काय यंदा साहेबांनी देखील चंक बांधलाय भुजबळांना पाडायचा? 100%. त्याच्यात काय झालं की 20 वर्ष जे आम्ही भुजबळांना निवडून दिलं ते आम्ही काय जातपात म्हणून निवडून दिलेलं नाही. आम्ही सर्व समभाव दात आहे, सर्व जातीला पगड जाती घेऊन आम्ही भुजबळांना गेले 20 वर्ष निवडून दिलं. पण भुजबळांनी जो विकास न करता ज्या मतदारसंघामध्ये जो जातीवाद तिढा निर्माण केलेला आहे तो खूप विचित्र आहे. आणि आमचे सर्व जातीचे लोक आहे ते आम्ही आज एका ताटात बसून खातो. पण या भुजबळांनी अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशात हा जो जातीचा तिढा निर्माण केला आहे त्याच्यासाठी आम्ही तर आता सर्व आहेच एकत्र. जरांगे म्हणतात ते खरं आहे का की गावखेड्यांमध्ये वस्त्यांमध्ये ओबीसी आणि मराठा एकमेकांशिवाय त्यांना राहत नाही? बाबा 100% आहे. आज आमचं आज बांधाला बांध आमचे काही माळी समाज आहे, काही वंजारी समाज आहे, काही मराठा समाज आहे. आम्हाला कोणती काही गोष्ट लागली तर आम्ही त्यांच्याकडे हक्काने जातो, ते आमच्याकडे येतात, आम्ही त्यांच्याकडे जातो. कोणतंही कार्य असलं तर आम्ही त्यांच्याकडे जातो, ते आमच्याकडे येतात. आमच्याकडे असा कुठलाही मतभेद नसतो. पण भुजबळांनी गेल्या 20 वर्षात जे आम्ही त्यांना दिलं त्यांनी ते आमच्या मराठा आरक्षणाला विरोध केला, जातीवादामध्ये तिढा निर्माण केलेला आहे. आणि भुजबळ साहेब जे आता 12 तारखेला आमच्याकडे येत आहे त्यांनी सांगितलं आहे की माझा शेवटचा जातानी भुजबळ यांनी जो जातीवाद निर्माण केलेला आहे, जातीवाद निर्माण केलेला आहे बघा, तो भुजबळ चालला आहे त्याचा ताफा असतो. आणि जो तिढा निर्माण केलेला आहे येत्या 12 तारखेला भुजबळांविरोधात पवारसाहेब येऊन आणि त्यांना कडेलोट करण्याचा जो एल्गार आहे आणि पण आहे तो येत्या 12 तारखेला दाखवणार आहे. आणि येत्या 15 किंवा 16 तारखेला जारंगे पाटलांचा देखील दौरा आमच्या 46 गावामध्ये होणार आहे. त्याच्यासाठीच आमची रणनीती चालू आहे. 16 किंवा 15 तारखेला जारंगे पाटील हे लासलगावमध्ये असणार आहे. नक्कीच जारंगे फॅक्टर या ठिकाणी चालेल असं इथल्या मतदारांनी सांगितलंय. मात्र काय सांगाल की आणखी म्हणजे छगन भुजबळ यांनी या मतदारसंघामध्ये अनेक शासकीय इमारती बांधलेल्या आहेत, मात्र विकासाच्या दृष्टीने तसा इथे पाण्याचा जो प्रश्न आहे तो अगदी मोठा आहे. गेल्या 20 वर्षांपासून इथला पाणी प्रश्न जो काय आहे तो अजूनही सुटलेला नाही. त्याकडे कसं बघताय तुम्ही? आणि प्रश्न म्हणायचा विषय झाला तर आता शेजारी नांदूर मधमेश्वर मोठं धरण आहे आणि त्याच्यापासून 2 एक्सप्रेस कॅनल निघालेले आहेत. जर तुम्हाला खरंच पाण्याचा प्रश्न जर सोडवायचा होता तर तुम्ही येवल्यात कुठंतरी मोठंसं धरण खोदायला पाहिजे होतं. आणि नांदूरवरून एक्सप्रेस जशी मुंबईवरून पाईपलाईन आलेल्या आहे पाण्याच्या
किंवा नांदूरवरून आता तुम्ही पाईपलाईन नेऊ शकत होता, पाण्याचा प्रश्न सोडू शकत होते. पण जो तुम्ही डोणगाव कालवा बांधलेला आहे हा मतदारसंघाचा विकास न करता तुम्ही स्वतःचा विकास करण्यासाठी बांधलेलं आहे, हे 100% लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आणि तुम्ही 20 वर्ष जनतेला तेच गाजर दाखवताय का मी डोंगरगावचा कालवा पूर्ण करून सुजलाम सुफलाम करणार येवला तालुका. आणि जो डोणगाव कालव्याचा जिथून उगम होतो तिथं अक्षरशः पाणी साठवणूक होईल आणि येवल्याची पाण्याची पूर्तता होईल असं एकही चिन्ह दिसत नाही. आणि शिवाय तो कालवा पूर्ण चांदवड तालुक्यातून आलेला आहे. आणि चांदवड तालुका हा छोट्यातल्या छोट्या माणसाला सुद्धा माहिती आहे का चांदवड तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका आहे. आणि तुम्ही दुष्काळग्रस्त तालुक्यातून जर पाणी आणण्याचं स्वप्न लोकांना दाखवत असेल, लोक इतके मूर्ख नाही. आणि राहिला विषय असा, मागाशी तुम्ही त्या एका व्यक्तीला प्रश्न विचारला की आरोग्यावर किती भर दिलेली. आता देवगाव सारखं गटाचं गाव आहे, तिथं ज्या आरोग्य केंद्र खूप मोठं केंद्र आहे. त्या केंद्रात अक्षरशः 27 कर्मचारी आज रुजू 27 कर्मचारी, पण तिथं 24 तास एकच शिपाई काम करतो आणि पाहिजे तेवढ्या सुविधा नाही. तसंच लासलगावचं पण उपकेंद्र, 2 उपकेंद्र आहे. लासलगावच्या उपकेंद्राला अक्षरशः तुम्ही जर तिथं आत्ताच गेले तर जायला रस्ता नाही आहे. अक्षरशः साधा ट्रॅक्टर काय बैलगाडी काय माणूस पायी सुद्धा चालू शकत नाही असे रस्ते. आणि यांनी जर विकास म्हणता तर त्या दवाखान्यात जायला मला सांगा रस्ता कसा पाहिजे. आता हे निवडणुकीच्या तोंडाशी आम्हाला सांगताय की या मुद्दे तर आहेत, पण आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया. येवल्यामध्ये औद्योगिकरण झालंय का, किंवा इथल्या तरुणांच्या हाताला काम आहे का, रोजगार आहे का, MIDC असेल, काय वेगळ्या गोष्टी आहे MIDC? नाही, लासलगाव आणि येवला मतदारसंघामध्ये खरं कुठल्याही प्रकारची MIDC नाही. खऱ्या अर्थानं तुम्ही त्यांना जो प्रश्न बघायची विचारला, या मतदारसंघामध्ये जात धर्म वंश परंपरा कुळ गोत्र मानलं जात नाही. खऱ्या अर्थाने मतदाराला जात नसते, कुठल्याही जाती धर्माचा विषय नसतोच. आणि परंतु ह्याच्याकडे जे बघितलं जात आहे, मी असं म्हणतो की पक्षफुटीनंतर म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाची पक्षफुटी जरी झाली नसती, जरी यांना तिकीट मिळालं असतं तरी यंदाच्या या पंचवार्षिक त्यांचा पराभव ठरलेला होता. 100% असं काही नाही की कुठेतरी जरांगे पाटलांचा मुद्दा या ठिकाणी आला, मराठा आरक्षणाचा मुद्दा आला तर कुठं किंवा काय नाही. हा माणूस जन्मतः जातीवादासाठी जन्माला आलेला आहे. कुठल्या प्रकार त्यांचं भाग्य चांगली की लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं किंवा गोष्टी झाल्या, तिकडे त्यांचं सगळं संपलेलं होतं. पण हा मतदार, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, हा मतदारसंघ भोळा आहे. या मतदारसंघातला मतदार भोळा आहे म्हणून करताय 4 वर्षापूर्वी तर राज्य करताय. परंतु आता सुरुवात जी झालेली आहे ती भूमिपत्रांची झालेली आहे. 20 वर्षापासून चिचोंडी गावात येवल्यासारख्या ठिकाणी त्यांनी औद्योगिकरणासाठी विशेष जमीन राखीव घेतलेली आहे. 20 वर्षापासून तुम्ही तिथं बघा, एक कंपनी किंवा एक औद्योगिक वसाहत तरी झालेली का, त्याच्यात कुठली कंपनी आलेली का? आपण या लोकांच्या प्रतिक्रिया तर ऐकल्याच की या ठिकाणी औद्योगिकचा प्रश्न असेल, वैद्यकीय सुविधा असतील, रस्ते असतील, विकास म्हणजे छगन भुजबळ यांनी ज्या काही शासकीय इमारतींचं लोकार्पण केलेलं आहे किंवा त्याचं भूमिपूजन असेल, अशा अनेक शासकीय इमारती उभारल्या खऱ्या, पण ज्या काही मूलभूत गरजा आहे, पाण्याचा प्रश्न असेल, अनेक विकासाच्या मुद्द्यावरती भर घालण्यात भुजबळ हे अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळं एकूणच काय तर जरांगे फॅक्टर जरी या ठिकाणी चालला नसता तरी देखील यंदा भुजबळ यांचा पराभव या येवला मतदारसंघातून पक्कं होतं, निश्चित होतं, असं प्रतिक्रिया इथल्या नागरिकांनी दिली आहे. मी सध्या देशमाने बुद्रुक या गावात आहे. खरं तर येवला तालुक्यातलं हे छोटंसं गाव आहे. या गावामध्ये काही लोकवस्ती राहते. तर या गावामध्ये आपण नागरिकांशी संवाद साधतोय. आपल्याला दामू काका भेटलेले आहेत. इथल्या नागरिकांनी सांगितलं की का तुमचं तिथे वकील जो होता ना, काय वकील होता, खासदार झाला होता, माझा दोस्त होता पुण्यामध्ये, त्याने रेल्वेचा उपमंत्र्याचं सुद्धा आणलं होतं. ते जाऊ द्या, आपण मी तुमच्या मतदारसंघात आलो होतो. पुण्याचं नका सांगू, पुण्याचं नाही म्हणत मी. आता आम्हाला सांगा की इथं राजकारण कसं आहे, नेमकं कुणाची हवा आहे नेमकी? मग त्या विषयावर हे विषय. आता राजकारण असं राहतं, एवढ्या आता 10 दिवसामध्ये काय वेळेस थोडंसं बदलू शकतं. अगोदर जे आहे ना ती चर्चा होते, बदलायला टाईम लागतो जरा. आणि काय वेळेस मागून फिक्स विचार केला जातो ना, काही असू तिथं चुकू नका असं करा. म्हणजे हे राजकारण राजकारण फरक आहे फार. हे माझं उत्तर. म्हणजे काय राजकारणात नाही म्हणा, राजकारण. छगन भुजबळ आहेत आणि एकीकडे माणिकराव शिंदे. कोण निवडून येईल यंदा? तेच मी सांगता, आत्ता नाही सांगता, शेवटच्या क्षणाला सांगता. शेवटच्या क्षणाला 2-3 दिवसामध्ये छगन भुजबळ यांना विरोध आहे सध्या. आता विरोध म्हणजे कसं काय, आता त्यांनी फॉर्म आणला ते विरोधच झाले. विरोध म्हणून ते एकत्रच होते पहिले. माणिक भाऊनी त्याने निवडून सुरुवातीला आणलेलं आहे. ते झालंच की
पण आता राजकीय समीकरण बदललेली जे प्रश्न काय तुम्ही विचारतात ना तो तुमच्या सुद्धा चुका आम्हाला पकडायचा अधिकार आहे बरं का. परत सांगतो आम्ही जे उत्तर दिलं ते नीट लक्षात घ्या. कारण तुम्ही परत तिथेच येतात. आम्हाला तुमच्याकडनं तेच जाणून घ्यायचं आहे की या ठिकाणी राष्ट्र ऐकून घ्या. अशा लोकांना सांगतो का तू कुठे गेलो तर म्हणलं गेलं झक मारायला. आता झक मारायला म्हणजे काय द्या सांगा उत्तरात. तुमच्या पुण्यामध्ये तुमच्या पुण्यात आहे पुढा नदी कोणती आहे कुठली पुण्याची मुळामध्ये मासे आहे का त्या माशाचं नाव झक आहे. आता हे करायला मग आम्ही सांगतो ऑफिस कुठे गेला तू झक मारायला गेला तू जातो का आला तरी हातपाय धुवायला आम्ही देतो उत्तर असे. तर तुम्हाला पटतं का तुम्ही आत्ताचे पोरं आहेत. मी 85 वय झालं माझं. का दादा पूर्ण नाही विचारा मला असं आलं विचारायचं काम तुमचं आहे. सामने आला काय उत्तर देतोय हे त्याच्यात तुम्ही कोणतं घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं. काढून घ्यायचं तुमचं तुम्ही काढून घ्यायचं काम आणि आमचं सांगायचं काम आहे. म्हणून एकच सांगतो राजकारण राज्यकारण फरक आहे. आता हे राजकारण सुरू झालेले राजकारणामध्ये शेवटच्या क्षणाला थोडाफार बदल होत असतो. थोडाफार बदल होतच म्हणजे किती होईल काय त्याने सांगतायत. इथं पण बदल होईल सांगता नाहीत इथं पण. कारण आतापर्यंत आहे भुजबळचं संपू 100% येतील असं सगळ्यांचंच मत आहे. मी जे म्हणतो ना सगळ्यांचं मत 100% आहे की भुजबळ यायला पाहिजे येतील असं आहे. पण हाय बिन जबरदस्तच आहे ना. राष्ट्रवादी फुटली त्याच्यानंतर शरद पवारांची त्यांनी साथ सोडली. यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या मतदारसंघात न होते ते काढू नका काढू. शरद पवारने का फोडली तिथे मी वसंतदादा नाही वसंतदादा वारले मुख्यमंत्री ते कशी फोडली ते आम्हाला ते काढू. तुमचा जन्म नव्हता ना काढू ते. तुम्ही कशी झाली काय झाली आणि कसे झाले शरद पवार का फुटला. आमचा जन्म जरी नसला विचारतात प्रश्न विचारू नका. आम्ही सांगू शकत कारण प्रेक्षकाला सांगतो ना का तुम्ही असे प्रश्न विचारले ना शरद पवार ते का काला हा काँग्रेसचा शरद पवार आणि काँग्रेसमध्ये त्याला काही नसताना वसंतदादा त्याला मुख्यमंत्रीच होऊन देत नव्हता आणि वसंतदादाची आम्ही माणसं होतं आणि नेमकं आम्ही सांगलेलं होतं. आणि मग तिथून त्याने जी काढी कोण राष्ट्रवादी काढी तो का त्याला काढी जा तुम्ही राजकारण राज्यकारण बोला. हे राजकारणामध्ये तुम्ही प्रश्न आता पर राज्य नाही ते नाही. मग तुम्हाला विचारलं मी राज्यकारण का राजकारण. आता राजकारण जे आहे ना तुम्ही विचारू शकता ना आम्ही कोण ते कोणी काही सांगाल मला नाही त्यातून आम्ही पार पडेल. आणि राजकारण आणि राज्यकारण यातला काय फरक आहे. राजकारण हे कसं करायचं ते राज्यकारण जे आहे ना कसं चालवायचं एवढंच उत्तर द्यायचं. बरं माझा एक शेवटचा प्रश्न शरद पवारांनी राजकारण केलं की राज्यकारण केलं. त्यांनी राजकारणात नंतर आणायचा प्रयत्न केला तर त्याच्यात ते थोडेसेही झालेले फुटले गेले. ते राजकारण करायला गेले ते झाले होते. तर कोणता तरी पक्ष काढला होता 9 पक्षाचे एकच मुख्यमंत्री झाले होते. पुरोगामी लोकशाही आघाडी त्याला म्हणतात दल म्हणतात आघाडी नाही पुरोगामी लोकशाही दल. प्रयोग केला होता एकदा केला परत नाही तो यशस्वी ठरला नाही. झाला पण ताबडतोब गेलं ना सरकार काय झाला यशस्वी ठरला. आणि तो वसंतदादा होता मुख्यमंत्री मग तो शेवटी कॅबिनेट. आता शरद पवारांची राष्ट्रवादी म्हणते की वसंतदादाच किंवा यशवंतराव आमचे आदर्श आहेत. वसंतदादाने त्यांचे आदर्श ते यशवंतराव चव्हाण आदर्श सगळ्यांचे महाराष्ट्राच्या पुऱ्या महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण त्यांनी घटना चांगल्या केलेल्या आहेत. बरं तुमच्या गावामध्ये विकास झालाय का. विकास झालाय रस्ते चांगले तुमच्या गावचे रस्ते बरे हे काय म्हणते पाठीमागे गेले काय विकास पाणी वेळेवर येते पाणी वगैरे येवल्यात कशी परिस्थिती आहे. येवल्याचे आता तुम्ही येवल्यावाल्यांना विचारायचं ते विचारूच आम्ही नक्कीच. तर आपण पाहिलं की दादांनी एक खूप चांगलं उत्तर आपल्याला दिलेलं आहे. मतदार आहेत आपल्या समोर. नाही ठीक आहे बोला काय म्हणताय. यंदा बाहेर नाही तुम्ही मला माहिती तुम्ही येवल्यामधलेच आहेत. काय यंदा काय इथं राजकारणाची काय परिस्थिती आहे. राजकारणाची परिस्थिती अशी आहे जे काकांनी सांगितलं का शेवटच्या क्षणी काय होईल त्याचा भरोसा नाही. काय होईल याचा भरोसा कारण दोघांचं बी टफ फाईटच होणार आहे. टफ तर होणार आहे हो. पण तसा तुम्ही मतदारसंघात पूर्ण गेलात तर आतमध्ये तुम्हाला विकास कामं झालेली दिसतात का. विकास कामं झालेले विकास कामाला काही अडचण नाही. पण आता जे जरांगी फॅक्टरी तो काही चालणार आहे. अहो पण हा तुमचा आपला नाशिकतून येवल्याकडे जाणारा जो मार्ग आहे याला हायवे म्हणता येणार नाही पण तरी याला हायवेचा दर्जा आहे. हायवे आहेच ना खड्डे आहेत त्यातमध्ये खड्डे आहे. खड्डे आता काम चालू केलेलं आहे परत त्यांनी
हायवे झालेलाच आहे ना तो. हायवे नाही असं कसं काय म्हणता येईल. बर ठीक आहे. दादा तुम्ही काय सांगाल. त्यांनी सांगितलं तेच. तरी आपलं जनतेचं मत आहे, काय सांगाल यंदा काय होऊ शकतं? मतदानच नाही तर मी काय नाही मतदान काय राव. बर काय म्हणले. ते शाळेत गेले नाही. शिक्षकाला शिपाई विचारतो, कोणाला साहेबाला भेटायचं, शिक्षकाला विचारतो तुमच्यासारखा सहिती का तुला सांगा. तो शिक्षकाला असं कोणी प्रश्न विचारील का. आणि मग ते विचारतात म्हणून म्हणतो आता बंद करा, मार्गाला लागा. आता शिक्षक असे विचारणार. दादाने आपल्याला उत्तरं दिली की या गावामध्ये राजकारण नेमकं कसं चाललेलं आहे आणि इथला विकास नेमका कसा झालाय. या देशमाने बुद्रुक या गावामध्ये देशमाने साई वडापावचं एक दुकान आहे. या ठिकाणी सगळी ज्येष्ठ मंडळी ही वडापावचा आनंद घेत आहेत. दादा कसा आहे वडापाव. एकदम छान. एकदम छान. एक नंबर. एक नंबर. दादा तुमचा कसा आहे वडापाव. चांगला आहे. चांगला आहे, स्वादिष्ट आहे. बरं काय म्हणतं यंदा येवल्यामध्ये काय पाहायला भेटणार आहे आपल्याला. राजकारण कसं चालू आहे येवल्यातलं. व्यवस्थित चालू आहे. व्यवस्थित चालू आहे. बरं छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे असा सामना रंगणार आहे विधानसभेचा. कसं बघताय. इथं छगन भुजबळ कोणत्याही पक्षाकडून गेले तर ते पडणारच आहे. पडणार आहे. आणि कुठे उभे राहिले तरी ते पडणारच. त्यांच्या विरोधात अगदी नवशिका तरुण जरी आला तरी तो निवडून येणार आहे. बर माणिकराव शिंदे तर चांगली व्यक्ती आहे. चांगली व्यक्ती. असं का होईल असं तुम्हाला वाटतं. बरं असं आता मराठ्यांच्या प्रश्नामुळे ते जास्तच उद्भवलेलं दिसतं ना. आरक्षणाला जास्त विरोध दिसतो भुजबळ साहेबांचा. ते पण नडू शकतो. म्हणजे आरक्षणाला विरोध केला त्यामुळे त्यांची यंदाची जी निवडणूक आहे ती त्यांना आव्हानात्मक ठरेल. असे बरेच फॅक्टर आहेत. एक आरक्षणाचं आहेच आहे, पण ते जे आता आहेत ते जेलमधून आलेले आहेत बाहेर आणि ते क्लीन चिटसाठीच BJP-कडे गेले. ते काय ओरिजिनल ते असं ताऊन सुलाकून निघालेलं व्यक्तिमत्व नाही आहे. आणि त्यांनी विकास केला आहे तो फक्त भुजबळ फार्मचा विकास केला आहे, निफाड याचा नाही केला असं म्हणताय. हो, भुजबळ फार्मला तुम्ही एकदा भेट द्या, मग तुम्हाला येवल्याचा चौक आणि भुजबळ फार्म याची तुलना कळेल तुम्हाला. बरं हे काय म्हणजे येवले फार्मची किंवा म्हणजे भुजबळ फार्मचं काय लफडा आहे नेमका, काय विषय. आता आम्ही तर नवीन आहे तुमच्या मतदारसंघात, तुम्ही सांगा. भुजबळ फार्मचं बरं तुम्ही सांगा दादा. तुम्ही खूप मोठी जमीन ॲक्वायर करून त्यांनी तिथं अगदी युरोपातल्या पॅलेसला लाजवेला असा पॅलेस त्यांनी तिथं तयार करून ठेवला आहे. खूप महागड्या मूर्ती वगैरे आणून ठेवल्या तिथं. आणि गचाळ माणूस येतो. एवढा काही चांगला माणूस नाही. यंदा जरांगे फॅक्टर चालेल असं वाटतं तुम्हाला. हो 100%. 100%. बरं विकासाच्या दृष्टीने काय म्हणाल. विकास केलाय त्यांनी कोणी. छगन भुजबळांनी नाही. येवल्याचाच 1-2 चौक सोडला तर बाकी विकास नाही. विकास नाही. पाण्याचा प्रश्न काय. पाण्याचा प्रश्न आहे तोच आहे, वर्षानुवर्ष आहे तोच. वर्षानुवर्ष. बाबा तुम्ही काय सांगाल. काय पाहुणा माणूस आहे. पाहुणा माणूस आहे. कुठनं आले तुम्ही. नाशिक देवळाली कॅम्प. देवळाली कॅम्प मधनं. बर सरोज आहेर आहेत तिकडे. सरोज आहेर आहे. काय वाटतं तिकडे कोण येतील. शहर येतील एकदम. बर आणखी काय सांगाल की आणखी कुठले प्रलंबित प्रश्न आहेत जे भुजबळांनी सोडवले नाहीत. खरं तर इथला या भागातले लोकप्रतिनिधी, इथला आमदार ते थेट इथला एक नेतृत्व म्हणून राज्यामध्ये त्यांना मंत्रिपद त्यांनी अनेक भूषवलेली आहेत. कसं बघता. त्यांनी मंत्रिपद भूषवली ती बाळासाहेब ठाकरे त्यांच्या नावाचा उपयोग करून ती भूषवलेली आहेत. आणि जेव्हा राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर जेव्हा त्यांना तिकडे हे वाटायला लागलं, अनकम्फर्टेबल वाटायला लागलं तर तेव्हा ते राष्ट्रवादीत आले. तिथेही त्यांचं ते झाकलाप करण्यासाठीच आले होते. आणि तिथून परत इकडे आले ते पण त्यांचं ते पितळ उघडं पडायला लागलं का माणूस पळतो ना, ती गंमत आहे. आणि पितळ उघडं पडलंच. यंदाही भुजबळ त्याच वाटेवर आहे 100%. आणि त्यांनी त्यांचा मुलगा सेफ त्याला खुर्ची मिळावी म्हणून विदाऊट वोटिंगचं त्याला ते हे दिलंय. मतदार नाही तर ते विधान परिषदेत मधून तिथून पाठवलंय. पण इकडे हे उभे राहिले पण यांचं काही खरं नाही. इकडे यांचं काही खरं नाही असं म्हणत दादांनी प्रतिक्रिया दिली आहे. खरं तर यंदाची निवडणूक ही छगन भुजबळ यांना अवघड जाणार आहे असं इथल्या ग्रामस्थांकडनं सांगितलं जात आहे. ज्या हॉटेलमध्ये आपण होतो त्या हॉटेलमध्ये ज्यांनी वडापाव बनवला होता त्या ताई आपल्यासोबत आहेत. ताई कधीपासून हा व्यवसाय करताय तुम्ही. आम्ही 97 पासून 1997 पासून चालू आहे आमचा व्यवसाय. बर
पूर्वीपासून तुम्हीच सांभाळताय? होय. बर, काय मग सांगाल, तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले का? हो मिळाले ना. किती आले साधारण? मिळाले 7,500 भेटले. 7,500. हो. बरं, काय केलं त्या 7,500? केलं तर काहीच नाही, आम्हाला पुन्हा त्यांनाच द्यावं लागले. ते त्यांनाच द्यावं लागले. 140 रुपये गोड तेल, हा. 120 ते 30 रुपये शेंगदाणे. बर. म्हणजे आमचे रिटर्न पैसे त्यांनीच घेतले. बर. बहिणींना दिले आणि दाजींकडून काढून घेतले. बहिणींना दिले आणि दाजींकडनं काढून घेतले. बर. पुन्हा काही जरी म्हणजे असं स्टाम्प काही करायला गेलं तर 500 रुपये स्टाम्प घेतला. 100 रुपयाचा तो 500 लावला. बर, बरोबर झालं ना. पण ते म्हणतायत की आता लाडक्या बहिणींसाठी आपण ज्या महामंडळात ST महामंडळामध्ये त्यांना 50% सवलत दिलेली आहे, त्या बाबतीत कसं बघता? ते योग्यच आहे, पण गर्दी तेवढीच आहे. गाड्यां पूर्ण गाड्याने आमचं एवढं गाव देशमाने गाव रोडवरती, पण एक बी गाडी थांबत नाही. थांबत नाही? नाही थांबत. स्टँड नाही घ्यायचे? स्टँडच नाही. थांबा नाही, बस थांबा नाही. बर, या गावचा एक प्रमुख मुद्दा कळाला, तो या गावाला स्थानक नाहीये, बस स्थानक, बस थांबा जो असतो STचा तो या ठिकाणी नाहीये. त्यामुळं इथले नागरिक जे आहेत ते या गोष्टीपासून वंचित आहेत. बर, हे बघा तुमच्या आजूबाजूला पोस्टर लागलेत. एकीकडे माणिकराव शिंदे आहेत, एकीकडे छगन भुजबळ आहेत. काय वाटतं, कुणाची हवा आहे? सगळ्यांची हवा आहे. सगळ्यांची हवा आहे, पण एकच उमेदवार निवडून येणार आहे. हा, मग कोण आहे? ज्याला जास्त मतं पडेल तो निवडून येईल. बर बर, मतं मिळवण्यासाठी नेत्यांनी कामं पण करणं गरजेचं आहे. कुणी कामं केली? काम आता जे उमेदवार येतील ते करतील. विद्यमान आमदारांनी कामं केलेत का? केले. भरपूर केलाय? भरपूर. का म्हणावं तसं नाही केलं? भरपूर केले. भरपूर केलंय. येतील पुन्हा तेच? पुन्हा तेच ते नाही सांगते, आता जनतेचं कौल आहे, कसं ते भेटेल ते त्याच्यावर अवलंबून आहे. जरांगे फॅक्टर चालू का इकडे? नाही, इकडे नाही चालणार. नाही. बर, विकास कामाच्या जोरावरती येतील. बर, प्रत्यक्षात काय होईना दादांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलं आहे की या ठिकाणी छगन भुजबळ निवडून येतील, पण वेळ आणि काळ जे काही ठरवतं त्याच्या पुढे कुणालाही जाता येत नाही. त्यामुळं पुढच्या 23 तारखेला जो काही इथला निकाल आहे तो स्पष्ट होणार आहे. मी सध्या येवला मतदारसंघातल्या या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकामध्ये आहे. येवला शहरातला हा मुख्य चौक आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की वर्दळ आहे गाड्यांची. या ठिकाणी म्हणजे जो महामार्ग आहे तो खरं तर गुजरातला जोडला गेलेला आहे, त्यामुळे इकडे मोठ्या वाहनांची मोठी वर्दळ आपल्याला पाहायला मिळते. मतदारसंघातला आणि तसंच येवला शहरातला हा सर्वात मोठा चौक मानला जातो. या ठिकाणी ही सर्व मंडळी बसलेली होती. दादा काय सांगाल, येवला मतदारसंघात कुणाची हवा आहे? हवा आता दोन्ही बी पार्ट्या जडच आहे. हा, रस्सी खेच चांगलीच होणार आहे, म्हणजे कमी जास्त काही होणार नाही. कमी जास्त 10-5 हजार मतदान होईल फक्त. अलीकडे 10-5 हजार सीट विजयी होईल, जास्त शेत होणार नाही. अहो पण एकेकाळी मागच्या निवडणुकीमध्ये फार लाख पर्यंतचं मताधिक्य गेलंय छगन भुजबळांना. ते आहे, पण छगन भुजबळांनी काही जे वक्तव्य केलंय त्याच्यावर मराठा समाज नाराज आहे. त्याच्यामुळं मराठा समाज आता 100% मतदानाला येणार आहे. जे पूर्वी लोक आम्ही येत नव्हतो मतदानाला, आता 100% आम्ही मतदान करणार. म्हातारे बिचारे सगळे घेऊन येणार आणि विकास काही आम्ही पाहणार नाही. आम्ही फक्त समाज पाहणार आहोत. यंदा छगन भुजबळांना ही निवडणूक जड जाईल? हो, 100% जड जाणार. काय कुठल्या विधानांमुळे तुम्ही नाराज झालात? शेवटी आम्ही आमच्या गावचाच माणूस ओळखणार आहे ना. आमच्या गावचा स्थायिक आहे, मराठी समाज आमचा. आम्ही माळी समाज माग माळी समाज माग 4 वर्ष पळवलो नाही. मग आता शेवटी आमचा मराठी समाज आहे ना, आणि त्याच माणसाने आणलेलं आहे ना भुजबळ साहेबाला सुद्धा. तुम्हीच त्यांना निवडून दिलेले? समाजाला मत देणार आहात. समाजाला मत देणार, विकास नाही, समाजाला मत देणार आहे. मी साहेबांनी जे वक्तव्य केलं ना आमच्या मराठा समाजाच्या विरोधात, नाभिक समाजाला सांगितलं का यांच्या दाड्या करू नका. मग नका करू, ते नाही करणार तर तुम्ही करा आमच्या दाड्या, नाही तुम्ही करतील. त्याच्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचा राग आहे. आम्ही फक्त समाजाला मत करणार, विकासाला मत नाही करणार. मग विकास तरी केलाय का त्यांनी मतदारसंघात? ते आम्ही डोळे झाकून घेतले, केलाय नाही केलाय आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही फक्त समाजाला मत देणार बस. ही खरी आता मतदारांची भूमिका आपण ऐकतोय. काय दादा यंदा काय होईल मतदारसंघात? भुजबळ साहेब येतील, 100% गॅरंटी आहे. कोणते साहेब? भुजबळ साहेब येतील. आणि भुजबळ साहेबांनी जे कामं केलेत ते कोणत्याच मंत्र्यांनी केले नाही अजूनपर्यंत येवल्यामध्ये. आणि येवला जे खरं जर पाहायला गेलं ना, त्यांच्याच आज
मान्यते हक्कानी व्यवस्थित आहे आणि आमची इच्छा आहे का भुजबळ साहेबच यावं. पण दादा खरोखर जर पाहायला गेलं तर आत्ताच्या घडीला स्थानिक लेवलला ग्राउंड लेवलला ओबीसी आणि मराठ्याचं नातं नेमकं कसं आहे? इकडे तर तसं काही हे नाहीये. विरोध आहे तो फक्त भुजबळ साहेबाला. बाकी स्थानिक ठिकाणी कुठलाही काही जातीवाद नाही किंवा कुठलंही काही नाही. मिळून मिसळून राहतात सगळे मिळून मिसळून. दादा तुम्ही काय सांगाल? काही वाक्य दिले तर काय तुम्ही काहीतरी तुमचं मत मांडा की. आम्ही मराठी समाजात तेच होणार, दुसरं काहीच नाही. यंदा मराठा समाज मराठा नेत्यांना मतदान करणार. हो 100% करणार नाही, करून घेणार आम्ही. माणिकराव शिंदे. हो माणिकराव शिंदे यांच्याकडे करून घेणार. जे मतदान होत नव्हतं आमचं ते बी आम्ही करून घेणार, जातीने करून घेणार मतदान. पण राष्ट्रवादीचा फुटीचा याच्यावरती देखील पक्षाचा आम्हाला काही घेणं नाही. कोणत्या पक्षाचा याचा नाही. आम्ही समाजाच्या माणसाला मत देणार. पक्षाचे आम्हाला काही घेणं नाही. कोणताही पक्ष असो आम्ही समाजाला मत देणार. आपण पाहिलं की येवलेकरांची ही थेट भूमिका आहे की यावेळेस आम्ही पक्ष नाही बघणार आहे, विकास नाही बघणार आहे, आम्ही एक वेळ डोळे झाकून यंदाचं मतदान हे छगन भुजबळ यांच्या विरोधात करू, असं कडवट प्रतिक्रिया जी आहे त्या इथल्या स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या येवल्यामधल्या या चौकामध्ये सध्या मी आहे. दादा काय सांगाल, यंदा तुमच्या इथलं राजकारण जे आहे ते खूपच तापलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या येवला मतदारसंघात राहिलं आहे. खरं तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर हे पहिलंच निवडणूक आहे. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होतोय. तर एकीकडे मधल्या काळात जो काही मराठा समाजाचं आंदोलन झालं त्याच्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी जो काही वाद चव्हाट्यावरती आला राजकीयदृष्ट्या, त्याच्यानंतर देखील ही पहिलीच निवडणूक कसं बघताय? आता इथं जर म्हटलं तर विकास झालेला आहे. भुजबळ साहेबांनी जे विकास केला, जे पूर्वीचे आमदार होते त्यांनी विकास केला, पण रोजगार निर्मिती नाही केली. रोजगार निर्मिती नाही. रोजगार निर्मिती केली असते तर 4 जणांना नोकऱ्या लागल्या असत्या. विकास झाला, चांगला केला त्यांनी. 3 टर्म त्यांनी काढले, चांगले केले. आता बदल काय होईल हे आता मतदारांच्या हातात आहे. प्रलंबित प्रश्न काय आहेत मतदारसंघातले? रोजगार तर झाला, रोजगार नाहीये या सगळं. दुसरा प्रलंबित प्रश्न विकास, मूलभूत गरजा आहेत का इथं? सगळ्या गरजा आहेत. मूलभूत सगळ्या प्राथमिक गरजा सगळ्या पूर्ण आहेत. रस्ते, पाणी, सगळे रस्ते चांगले. भुजबळ साहेबांनी रस्ते सुद्धा चांगले केले. हॉस्पिटल आहे सगळं टोटल. वैद्यकीय सुविधा म्हणजे आणि शासकीय काय म्हणतात आपले महाविद्यालय वगैरे. शासकीय महाविद्यालय नाही, सरकारी महाविद्यालय नाही. महाविद्यालय प्रायव्हेट सगळं. क्रीडा संकुल हो आहे. परिस्थिती त्याची कशी चांगली आहे? क्रीडा संकुलची परिस्थिती म्हणजे आलो म्हणून तुम्हाला विचारलं. ज्या टायमाला क्रीडा संकुल ज्या टायमाला नवीन ओपन केलं त्या टायमाला परिस्थिती चांगली होती. आजची ते एकदम अक्षरशः तिथं एकदम गलिच्छ चालतं. त्यामुळेच मी विचारलं. आम्ही सगळं बघून आलो होतो. इथलं आम्ही रुग्णालय बघितलं, क्रीडा संकुल बघितलं, बाजार समिती बघितली, सगळ्या गोष्टी बघून आलो. म्हणून म्हटलं क्रीडा संकुलाची काय परिस्थिती आहे. खरं तर अनेक गोष्टी बघून आलो. पण यंदा मग इथला मतदार काय करणार? मतदारांची भूमिका काय असेल? आता सध्या मराठाचं हेच चालू आहे. त्याच्यावर काय होतं त्याच्यावर अवलंबून, त्याच्यावर काय होईल ते अवलंबून असेल. आता पब्लिकने आता मराठ्यांनी काय कोणाला साथ देत्या, विकासाला साथ देत्या का मराठ्यांना साथ देत्या? तुम्ही कुणाला साथ देताय, विकास का समाज? आता विकासच म्हणावा. आता विकासच. आता विकासालाच साथ द्यायचं असं दादांनी सांगितलंय. आपण इथल्या मतदारांशी संवाद साधूया आणि इथल्या त्यांच्या मनात नेमकं कुणाची हवा आहे जाणून घेऊया. या चौकामध्ये आपण मतदारांशी संवाद साधतोय. आपल्याला दादा भेटलेत. दादा तुम्ही कुठले? आम्ही येवल्यातले रहिवासी आहे, शरीफ शेख. काय सांगाल, यंदा निवडणूक तापलंय तुमच्या इथलं, येवल्यातली जनता काय म्हणते? येवल्याची जनता आता दोन्ही जे टफ फाईट होणार आहे. टफ फाईट होणार आहे. पण कोण कुणाला वरचढ आहे? आता पब्लिक याच्यावर आहे. आता जे प्रगती पथावर राहतील त्याच्या याच्यावर येते, जे कार्य करतील त्याच्यावर जे काम करतील ते निवडून येतील. हो. आता आमच्या येवल्यात बेरोजगारी फार आहे. आमच्या येवल्यात रोजगारी पाहिजे, कारखाने पाहिजे, MIDC पाहिजे असं. हे आमदारांनी गेल्या 4 टर्म मध्ये नाही केलं? नाही केलं नाही ना. मंत्री राहिले अनेक वेळा. हो ते केलं नाही त्यांनी.
मेन उद्योग रोजीरोटीचा सवाल पाहिजे. रोजीरोटीचा सवाल आहे खरं तर. मतदारांच्या हाताला काम नाही आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दादा तुम्ही काय सांगाल? काही बोलू इच्छित नाही यावर. काही बोलू शकत नाही म्हणजे मतदार गप्प राहिला तर मग हे परत नाही गप्प राहण्याचा नाही विषय, कारण की आम्हाला हे बी आमचे उमेदवार आहेत, ते पण जवळचे, इकडचे भाऊंचे बी जवळचे. अशी जवळीक साधली तर मग मतदारसंघाचा विकास कसा व्हायचा? एकमेकांच्या विरुद्ध बोलून नाही झालं, कारण की मी आहे एक व्यक्ती अपंग आणि याच्याबद्दल बोलणं काही त्यांच्याबद्दल बोलणं हे चुकीचं होतं. त्यामुळे नाही बोलणं जरी चुकीचं नसलं तरी माझा मुद्दा हा आहे की तुम्ही विकासावरती जर बोललात, विकास झालाय का, तुमच्या हाताला काम आहे का, या गोष्टी ज्या आपल्याला मूलभूत गरजा देतात, आपल्याला संविधानाने अधिकार दिलाय तो, त्याच गोष्टी आपण मानतोय. काहीच बोलू शकत नाही. ठीक आहे दादा, काहीच बोलू शकत नाहीयेत. पण यांनी जसं सांगितलं की येवलेकर हे जे आहेत म्हणजे यांच्या बाजूने की इथली जनता ही प्रगतीपथावरती म्हणजे जो प्रगती करेल त्या नेत्याच्या मागे आम्ही उभं राहू असं यांनी सांगितलं. येवल्यामध्ये राजकीय परिस्थिती अतिशय तापल्याचं पाहायला मिळते. खरं तर येवला हा मतदारसंघ गेल्या 4 टर्मपासून या ठिकाणी छगन भुजबळ जे महाराष्ट्रातले पहिल्या फळीतले नेते आपण ज्यांना म्हणतो असे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. यासोबतच त्यांची ओळख ही ओबीसी नेते असं देखील आहे. त्यामुळे त्यांच्या या नेतृत्वाला एक वेगळी छबी त्यातून प्राप्त होते. मात्र आता येवला मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या दृष्टीने अगदी चर्चेत आलेला आहे. या मतदारसंघावरती संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि आता येत्या 20 तारखेला या ठिकाणी निवडणुका पार होतील आणि याच पार्श्वभूमीवर आपण येवलाकरांना बोलतं करतोय की नेमकं येवल्यात नेमकं काय चाललंय. दादा काय सांगाल, येवल्यात काय परिस्थिती, हवा कुणाची? हवा महाविकास आघाडी महायुती दोघांमध्ये पण 50-50चा म्हणजे फॉर्म्युला चालू आहे सध्या. लोक अगदी संभ्रमात आहे, म्हणजे लोकांना अजून कुठं डायव्हर्ट होतील याच्यावर सांगता येत नाही. आम्ही आत्तापर्यंत ज्या लोकांशी संवाद केला त्या मराठा समाजाचे होते. मराठा समाज यंदा महाविकास आघाडीच्या बाजूने गेल्याचं पाहायला मिळतं. खरं तर छगन भुजबळ यांना यंदाचा हा मतदारसंघ अवघड जाईल असं बोललं जाते. खरंच अवघड जाईल? हो, अडचण वाढू शकते. अडचण वाढू शकते. बरं, या अगोदर ज्यांना लाख मतांचं लीड मिळत होतं ते मतांचं लीड कमी होईल का पराभव होईल? लीड पण कमी होऊ शकतं आणि होऊ शकतं का मुकाबला बदली पण होऊ शकतो. बरं, काय होईल चित्र काय सांगतंय, तुमचं मन काय सांगतंय? चित्र हे दोन्ही पार्ट्यांच्या मोठ्या नेत्यावर अवलंबून राहील. यात आपल्या पार्टीचे अगर मोठे नेते आले, जनतेला समजावू शिकले किंवा काही विकासाचे नवीन धोरण सांगितले, युवकांसाठी काही सांगितले तर त्याच्यावर होऊ शकतं काही परिवर्तन होईल. अन्यथा आजच्या परिस्थितीत दोन्हीला पण 50% म्हणजे मार्जिन एवढ्यात आहे आज. बरं, ज्यांनी खऱ्या अर्थानं म्हणजे आपण इतिहास जर पाहिला तर छगन भुजबळांचा हा मूळचा मतदारसंघ नाही आहे. त्यांचं बस्तान जर इथं कोणी मांडलं असेल तर त्याच्यामध्ये माणिकराव शिंदे यांचा मोठा हात आहे. आता एकीकडे ज्यांनी बस्तान इथं मांडून दिलं आणि ज्यांनी या ठिकाणाहून सुरुवात केली अशा 2 उमेदवारांमध्ये आता लढत आहे, कसं बघताय? माणिकराव शिंदे हे पण एक मोठं नाव आहे या येवला मतदारसंघात. हो, म्हणजे आता असं होतंय की जसं काय गुरु आणि चेला, पण मग चेला पण अगर कार्यशील असेल, गुणवंत असेल, त्यांनी चांगलं काम केलं असेल तर चेल्याचं पण नाव निघायला पाहिजे आणि गुरु तो गुरुच राहतो. तर होऊ शकतं या इलेक्शनला गुरु पण भारी पडू शकतो आणि चेला पण भारी पडू शकतो. यंदा राजकारणातला हुकमिक का किंवा म्हणा किंवा वस्ताद म्हणा यंदा चेला आता गुरुच्या मागे आहे. हो, चेला आणि गुरुमध्ये लढत आहे. अगर दोघांनी पण म्हणजे चांगल्या मुद्द्यांवरती अगर इलेक्शन लढत असाल, जनतेला समजावू शकत असाल, येवल्याचं विकासाच्या विषयी बोलत असाल, युवकाविषयी बोलत असाल, होऊ शकतं दोघांपैकी एकालाच मिळणार आहे. दादा, ही निवडणूक जातीवर गेले तर काय होईल? वन साईड होईल ना. वन साईड होईल. कुणाचा पराभव दिसतोय? वन साईड पराभव सांगू नाही शकत. 50-50 तुम्ही थेट सांगत नाही. भुजबळांचं आहे ना वजन जास्त आहे इथं. कारण की मी बाहेरगावचं आहे पण मी पाहिलं इथं भुजबळांचं वजन चांगलं आहे, त्यांचा विकास पण चांगला आहे इथं. चांगला आहे इथं. बरं, दादा तरुणांना रोजगार आहे का होते? तरुणांना रोजगार नाही. असा काय विकास झाला मग तुम्ही म्हणताय विकास झाला आहे म्हणजे गेल्या 8 वर्षांमध्ये? हो का, येवल्याचा विकास जर बघायचा असेल सर्वात पहिले आजपासून 10 वर्षापूर्वी येवल्यात रोड नव्हते. जे आपण रोड बघतोय, स्ट्रीट लाईट बघतोय, सिग्नल बघतोय,
पाण्याचं तळं बघतोय, फुटपाथ बघतोय, येवल्यातील रस्ते बघतोय, म्हणजे ज्याला आपण इंटरनल गाल्या म्हणतो, म्हणजे गाडल्या, त्याच्यानंतर सभागृह मंडप, तर बरेचसे असे कामं आहे का जे दाखवण्यासारखे जे झालेले. पैठणी हब झाला, पर्यटन स्थळ झालं, म्हणजे असं नाही का आपण विकास झाला नाही असं म्हणतो, पण ज्याला बघायचं असेल त्यांनी नक्कीच येवल्यात यायला पाहिजे, फिरायला पाहिजे. म्हणजे खरं शरद पवारच म्हणतो आपला, छगन भुजबळांनी काम केलं असेल, विकास कामं झाली, काम केलंय, भरपूर काम केलंय साहेबांनी, भुजबळ साहेबांनी. फक्त त्यांनी एका समाजाला, वैयक्तिक एका समाजाला विरोध केल्यामुळं आज त्यांचं कॅरेक्टर थोडंसं लूज होताना बघतोय आपण. अगर त्या समाजाने त्यांच्यावर म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, मतदानात त्याची जर प्रतिबिंब दाखवलं तर होऊ शकतं, काही बदल होऊ शकतो, नाही तर विकासाच्या बाबतीत त्यांना थांबवू शकत नाही कोणी. एक राजकीय दृष्ट्या तर हे ठीक आहे, पण एक समोर आपण आता घरी असतो, TV बघत असतो, असं सगळं चित्र दिसत असतं. एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून काय वाटतं, म्हणजे एखाद्याच्या जातीवरती बोलणं किंवा एखाद्याच्या वैयक्तिक एका जातीवर संविधान चालत नाही, ना देश चालतो, ना राज्य चालतं, ना जिल्हा चालतो, ना तालुका चालतो, ना गाव चालतं. केवळ एका जातीवर कुठलंही राजकारण चालत नाही. आपण विकास बघितला पाहिजे, बेरोजगारी बघितली पाहिजे, महागाई बघितली पाहिजे, सिक्युरिटी पाहिली पाहिजे, महिला सुरक्षा बघितली पाहिजे, म्हणजे असे अनेक मुद्दे असतात, त्यात आपण इलेक्शनमध्ये मतदान केलं पाहिजे. खरं तर दादांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले की खऱ्या अर्थाने जर निवडणुका कुठल्या विषयांवरती व्हायला हव्यात तर ते हे मुद्दे आहेत, ना की जाती धर्म या पलीकडे देखील अनेक मुद्दे आहेत ज्या या निवडणुकीमध्ये चर्चेत आले पाहिजे आणि यातून खऱ्या अर्थाने येवल्याचा नेमका कसा विकास होतो हे दोन्ही पक्षांनी दाखवलं पाहिजे. दादा काय सांगाल एकूणच, आता ठीक आहे हे येवल्यापुरतं झालं मर्यादित, पण यंदा राज्यामध्ये काय परिस्थिती पाहायला मिळेल? राज्यामध्ये ह्यावेळची परिस्थिती एक मी अंदाज देऊ शकतो का माझ्या अंदाजानुसार ना महायुतीचं ना महाआघाडीचं दोन्हींचं पण सरकार बनणार नाही. नंबर ऑफ गेम राहणार आहे. ज्या पार्टीचे जास्त सीटं येणार ते वेगळीच युती करणार आणि महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार. वेगळी सीट येते, कारण कुणी एक निष्ठ नाही कुठल्या पार्टीशी. नंबर ऑफ गेमवर काम चालणार, नंबर ऑफ गेमवरती चालेल. नागरिक आहेत, दादा काय वाटतं महाराष्ट्रात कुठलं सरकार येईल? कोणते येणार? कोणती येईल तुमच्या हिशोबाने? माझ्या हिशोबाने तर महाविकास आघाडीच येणार. महाविकास आघाडी का बरं येईल महाविकास आघाडी? हा, त्यांचे कार्य चांगले, काम चांगलं आहे. हो. महायुतीचं नाही का काम चांगलं? त्यांनी योजना दिल्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना. हा, ते तेवढे देऊन थोडे होणार आहे. मग काय 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 द्यायला पाहिजे आता लोकांची सुख सुविधा? मग आता तुम्ही दुःखात आहे? वय नाही, दुःखात नाहीये, सुखीचे. हा, बर ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे एखाद्या वेळेस आपल्या सरकारने काय केलं हे माहीत असणं पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की महायुती सरकारने लाडकी बहीण योजना असेल, ST मध्ये महिलांना 50% असेल, किंवा शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफीची योजना असेल, किंवा आणि ST मध्ये ST झालं, वृद्धांना मोफत प्रवास, वृद्धांसाठी पेन्शनची योजना असेल, अशा अनेक योजना आहेत त्या आपल्या सरकारने दिलेल्या आहेत. मग एकंदरीतच हा सरकार बघता, किंवा याच्या अगोदर तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार पाहिलं आहे, ते वेगळं सांगायला नको. त्यांनी काय केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला काय वाटतं कोणतं योग्य सरकार तुम्हाला न्याय देऊ शकेल? महाविकास आघाडी काय वाटतं? बरं ठीक आहे, जाऊ द्या. दादांना प्रश्न खऱ्या पडलाय. तरुण आहे आपल्यासोबत. मित्रा, तू काय सांगशील, कुठलं सरकार येईल महाराष्ट्रात? आपलं काय जे ते जे सांगितलं आपल्या मामाने तेच येईल. मामाने सांगितलं. बरं मला सांग, तुला तुझ्या हाताला काम आहे का? तुला रोजगार आहे का? इकडे नोकरी काय करतो तू? व्यवसाय? मी इकडे का आपले मोबाईल रिपेअरिंग. मोबाईल रिपेअरिंग मामांकडेच? हो. बर, मग तुझं काय शिक्षण झालेलं आहे? माझे TY झालेले. TY चालू आहे. TY काय बरं, तुला इथं दुसरं काय व्यवसाय सुचला नाही का? इकडंच का आलास? नाही, पहिले असं ते पासून हेच चालू आहे, त्याच्यामुळे मग रिपेअरिंग. बर, मग तू काय IT निवडलं होतंस? नाही, IT वगैरे नाही, ही आवड म्हणून. दादाने सांगितलं. दादा तुम्ही काय सांगाल? सांगा तरी. ठीक आहे, जाऊ द्या. दादांनी प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे. एकूणच आपण या येवला मतदारसंघातल्या नागरिकांशी संवाद साधलाय आणि त्यांच्याकडनं खऱ्या अर्थाने जाणून घेतलं की येथे येवल्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे. या मतदारसंघात फिरत असताना आपल्याला एक पैलवान भेटलेले आहेत. दादा काय सांगाल, यंदा येवल्यातली कुस्ती काय सांगते, काय म्हणते येवल्यात?
येवल्यातली कुस्ती यावेळेस भुजबळ साहेब पडणार आहे आणि माणिक भाऊ शिंदे हे जिंकणार आहे. आता पैलवानी सर्वात जास्त आता भुजबळ साहेबांनी 20 वर्ष पैलवानी केली, त्याच्यामुळे आता भुजबळ साहेबांचं वय झालं. भुजबळ साहेबांचं वय झालं आणि आता जे माणिक भाऊ येते त्यांना चितपट करणार आहे. चितपट करणार आहे. बरं, काय कोणत्या मुद्द्यांना धरून माणिकराव हे निवडणूक हातात घेतील? माणिक भाऊ हे विकासाच्या मुद्द्यावरच पुढे जातील आणि जरांगे फॅक्टर चालणार इथे. हा 100%. मराठा कॅन्डिडेट आहे, 100% भुजबळ साहेबांना तेच पाडतील. हो. काय आता खरं तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर देखील ही पहिलीच निवडणूक आहे. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगतोय, कसं बघताय? राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे पहिली मेन राष्ट्रवादी आहे ती माननीय शरदचंद्र पवारजी साहेब, त्यांची राष्ट्रवादी होती. आणि आता अजितदादाची राष्ट्रवादी अजितदादाची नाहीये. अजितदादांनी बंडखोरी करून दादागिरी करून ती साहेबांकडून हिसकून घेतलेली घड्याळ. पण आता ही तुतारी 100% अजितदादाला मात देईल. 100%. येवल्याचा विकास झाला का? कशाचा विकास झाला? तुम्ही बघता विकास झाला गेला, विकास म्हणता का? अहो नाही, इथं म्हणजे आता हॉस्पिटल झालं, तळ झालं. आता हॉस्पिटल हे खेड्या पाड्यांवर बी हॉस्पिटल राहतात. क्रीडा संकुल आहे, ते क्रीडा संकुल मधले सामान गायब आहे, सर्व विकून खाऊन गेलेले. हॉस्पिटल तरी व्यवस्थित आहे का? हॉस्पिटल मध्ये मोठं डॉक्टर नाहीये, कोणीच नाहीये, सर्व नर्सच बघता. उपकरण आहेत का हॉस्पिटल मध्ये? काहीच नाही. सिटी स्कॅन आता काढलेलं आहे त्यांनी, आता टाकलं होतं पण ते बी बंद पडलं होतं. जुनच मशीन टाकलं काय तेच सांगता येत नाही. आणि रेबीज कधी झाला तर रेबीजचं इंजेक्शन बी भेटत नाही इथं, असे विषय. आपल्या सोबत ही सर्व तरुण मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. काय वाटतं दादा, काय होईल? भुजबळ साहेब येतील. कशामुळं? 100% काम आहे. काय काय कामं केली? सर्व काम येवल्यातले सर्व प्रकार, सगळ्या प्रकार, बाकी काही नाही. दादांनी तेवढीच प्रतिक्रिया दिलेली आहे. दादा तुम्ही काय सांगाल? तुम्ही सांगा, तुम्ही काय चित्र आहे? तुतारी वाजणार. वाजणार. कशामुळे? आता बदल बी झाला पाहिजे, बदल झाला पाहिजे. दादा तुम्ही पण म्हणाला वाजलीच पाहिजे, कशाला वाजली पाहिजे? तुतारी वाजलीच पाहिजे ना. माणिक भाऊला मग पण वाजली तर काय होईल? तुतारी वाजली तर काय होईल? जे व्हायचं ते होईल, बदल होणारच आहे. बदल होणार आहे. बदल होईल, पण विकास होईल का? हो नाही तर नाही हो, पण मग बदल झाला पाहिजे. हो. खरं तर मग ही जी लढाई आहे ती नेमकी प्रत्यक्षात कुणाची? मराठा आणि ओबीसी. हो. पण सध्या आम्ही ज्या लोकांशी बोललोय त्या ठिकाणच्या लोकांनी सांगितलंय की मराठा ओबीसी असा वादच नाहीये, आम्ही सगळे मिळून मिसळून राहतोय. नाही येत मग उमेदवार कसे काय दिले बाकी ठिकाणी? नाही, कुठं माघार घेतली ना जरांगे पाटलांनी? नाही, जरांगे पाटलाचा नाही विषय हो. मराठे आणि ओबीसी. असा हो, असा सामना आहे तुम्हाला? हो. दादांनी सांगितलं असे अनेक ठिकाणी निवडणुका आहेत, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद होईल. पण खरंच ग्राउंडला तेवढी ती परिस्थिती आहे का? मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद आहे? नाही. का बरं अशी परिस्थिती का निर्माण केली जाते की जातीय समीकरण बिघडवली जातात, जातींमध्ये वाद निर्माण केले जातात? काय होतं याच्यात? नाही, वाद कोणी निर्माण नाही झाला ना तो. नाही झाला. नाही. लोक म्हणाले की छगन भुजबळांनी मराठ्यांबाबत जे वक्तव्य केलं किंवा आरक्षणाला जो विरोध केला त्याच्याबद्दल? नाही, समान कायदा झाला पाहिजे सगळा. समान नाही कायदा. तुम्हाला काय वाटतं कशाबद्दल? यंदा निवडणुकीत कुणाचं पारडं जड आहे? साहेबांचं जड आहे. छगन भुजबळांचं नाही, माणिक भाऊंचं. का बरं, काय येतील ते? पाहिजे आता भुजबळ साहेबांनी भरपूर विकास केला, त्यांना पण विकासाला थोडी चालना दिली पाहिजे. ते पण बदल झाला पाहिजे. ते पण विकास करतील. मग करतील ना. मग इथला स्थानिक माणूस आहेत. छगन भुजबळ स्थानिक नाही. स्थानिकचा नाही विषय, पण मग भुजबळ साहेबांनी भरपूर काम केलंय. आता बदल पाहिजे. आता ठीक आहे, त्यांना पण चान्स दिला पाहिजे का? माणिकराव शिंदे यांनाही चान्स दिला गेला पाहिजे असं मत दादांनी व्यक्त केलं. या बाजारात आपण सध्या फिरतोय. खरं तर हे येवल्यातलं एक छोटं मार्केट आहे असं म्हणावं लागेल. या बाजारामध्ये आपण वेगवेगळ्या मतदारांशी संवाद साधणार आहोत.
मी सध्या येवल्यामधल्या मेन रोड बाजारपेठ या परिसरात फिरतोय आणि या इथल्या बाजारामधल्या मतदारांशी आपण चर्चा करतोय. खरं तर ही सगळी विक्रेती मंडळी आहेत. दादा काय सांगाल, येवल्यातलं राजकारण अतिशय तापलेलं आहे, एकूणच कसं बघताय? नाही राजकारण काही तापलेलं नाही आहे. दोन्ही माणसं आपलेच आहे. कोणते बी आलं तर आम्हाला आनंदच आहे. कोणी बी आलं तर आनंदच आहे, पण एक कोणतरी पराभव होणारच आहे याच्यातला. नाही आता हे काय म्हणले, कुस्तीमध्ये पराभव एक होणारच आहे ना. एक होणारच आहे, पण कुणाचं होईल? 3ची लढत थोडी होती, 2चीच लढत राहते. 2च्या लढत मध्ये एक पराभव होणारच. ते म्हणाले ना आपलेच, मग दुःख तर होणारच. कोणाला बी चालणार आहे ना. यंदा पराभव कुणाचा दिसतोय? पराभव असं सांगतो थोडी येणार आहे. जेव्हा कुस्ती मैदानात उतरल्यानंतर कुस्ती कळणार आहे ना. मैदानात उतरल्यावर कळण त्याची ताकद किती आहे, काय किती आहे. आता 2 पैलवान असे आहेत की ज्यांचा वस्ताद एकच आहे. आता वस्ताद एक आहे, पण आता ज्याला डाव माहिती देईल असं एखादा वाढवा तो करेल कुस्ती. एखादा जास्तीचा डाव ज्याला माहिती तो करेल. आणि त्याच्या मनचा बी डाव असला त्याला मंच लागू शकतो ना. काय एवढं थांबा, तुम्ही थांबा इथंच. तुम्ही काय सांगाल, ही लढाई प्रत्यक्षात कुणाची? ही लढाई प्रत्यक्षामध्ये दोघांची बी लढाई आहे. याच्यामध्ये जातीवादाचा काही प्रश्न नाही आहे. कोणी निवडून येऊ काही अडचण नाही आपल्याला. असं तुम्ही न्यूट्रल आहात. पण जातीय समीकरण या ठिकाणी लागतीलच नाही असं नाही. काय जातीय समीकरण या ठिकाणी लादली जातीलच. चालू आता लागणारच. जे कसं झालेलं आहे, थोडीशी काही बोलली झालेली आहे त्याच्यामुळे लागणार असं. पण तुमचं अजूनही स्पष्ट उत्तर आलेलं नाहीये. स्पष्ट उत्तर द्यायचं काय, एकदा कुस्ती लाडणार आहे, कुस्ती समोर पाहणार आहे, तेव्हा कुस्ती दिसली चितपट समोरच दिसणार आहे ना. साऱ्या महाराष्ट्रालाच कळणार आहे ना. साऱ्या महाराष्ट्राला. आता हे निवडणुका राहिल्या बाजूला, विकास कामांवरती जर गेलं तर विकास झालाय का? चालू विकास झालाय. भुजबळ साहेबांकडून झालेला आहे ना. विकास भुजबळ साहेबांनी केलाय. या आधी माणिकराव शिंदे जे आहेत, भाऊ जे आहेत, ते आमदार नव्हते ना, तर त्यांना विकास करायची त्यांना काही संधी मिळाली नाही. त्यांना संधी मिळाली नाही असं आहे. आता त्यांना संधी कोण देणार? पब्लिकच देईल संधी. पब्लिक देईल. तुम्ही देताल संधी? देऊ ना, आपण पण देऊन त्यांना. तुम्ही पण द्या. आमचं बी सहकार्य, आमचं सहकार्य त्यांना बी आणि यांना बी. पण तुमच्याकडे मत एकच आहे. मत एकच आहे. मग ते मत कुणाला? असं असं आता जर सांगितलं मग कसं काय व्हायचं? बरं, नक्कीच मतदान हे खरं तर गुप्त असतं. दादा तू काय सांगशील? शाळा शिकून राहिलो. शाळा शिकून राहिला. शाळा शिकून तू मेथी का विकतोय? शाळा शिकून मेथी का विकतोय? घरचा व्यवसाय का? हा, घरचा आहे. रोजगार आहे का तुला इथनं बाहेर पडल्या? अजून मतदानच नाही हो, 18 पूर्ण नाही आपलं. तुला इथनं पुढं फ्युचर दिसतंय का तुझं? दिसेल ना, अजून 5 वर्षानंतर देऊन मतदान आपण. तेव्हा यांचे भांडणं होऊन जातील क्लिअर. असे भांडणं होऊन जातील. यांचे भांडणं कुस्ती होऊन जाईल. राजकारणाबद्दल काय माहित नाही? नाही, काही विषय नाही. त्यात पडायचंच नाही. पडायचंच नाही. ज्यावेळेस पडे त्यावेळेस आमदारचा बॉम्ब भरून टाकू आपण. आमदार व्हायचंय का तुला? हो ना, तुमची साथ असेल तर होत आहे. भाऊला आमदार व्हायचंय. बरं, तू आमदार झाला ना, तू आमदार झाला की काय प्रश्न सोडवणार ते सांग मला. ठीक आहे, जाऊ द्या, गमतीचा भाग झाला. पण आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं लढाई जी सुरू झालेली आहे, ही लढाईचा निकाल जो आहे तो आपल्याला 23 तारखेला पाहायला मिळणार आहे. खरं तर बाजारपेठ खूप मोठी आहे. आपल्याला याच परिसरात नाही तर आणखी या मतदारसंघातल्या वेगळ्या परिसरात मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे, त्यांच्या मनातलं सगळं जाणून घ्यायचं आहे. तुर्तास आम्ही आज इथं या ठिकाणाहून पुढच्या भागात जातोय आणि तिथं तुम्हाला बघायला भेटेल की तिथं नेमकी कुणाची हवा आहे. येवलामध्ये आपण सध्या फिरतोय. येवल्यातल्या बाजारपेठांमध्ये ही सर्व नागरिक जे आहेत ते या ठिकाणी एका ठिकाणी एकत्रपणे गप्पा मारत बसले होते. खरं तर राजकारणाच्याच विषयावरती गप्पा मारत असतील आपण, तरी देखील त्यांना विचारूया. दादा काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या येवल्यामध्ये? येवला शहरामध्ये परिस्थिती अशी आहे का जो चांगले कामं करेल, चांगला माणूस आहे, त्याच्या निरपेक्ष राजकारण करतो आणि जो गरीब दुबळ्याच्या मदतीला धावून येतो त्या राजकारणीसाठी माणूस मतदान करत. हो, बरं. मग तो पक्ष वगैरे बघणार नाही. पक्ष वगैरे बघणार नाही. बरं, असा तुमचा उमेदवार कोण वाटतो तुम्हाला या मतदारसंघात? छगन भुजबळ कामं करतील 100%. याच्या अगोदर त्यांनी कामं केलेली आहेत? केलेले भरपूर कामं. मतदारसंघात काम आहेत त्यांची? भरपूर कामं केले. मांजरपाड्याचं पाणी आणलं, येवल्यामध्ये एवढी मोठी शिवसृष्टी केली, येवल्याचे सगळे सरकारी कार्यालय सगळे एका ठिकाणी आणले. त्याच्यानंतर खूप चांगलं काम करतात ते भुजबळ साहेब. तरी देखील मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न आहेच. आज चालूच आहे, आता रोजगाराचा प्रश्न राहणारच आहे ना. मी
तुम्ही मला विकास कामे सांगितले तर मी त्यातलं फॉल्ट सांगणार. तुम्ही बरोबर फॉल्ट सांगितले तर मी त्यातला विकास एमआयडीसी बाकी आहे. एमआयडीसी आले तर अजून रोजगार उपलब्ध होऊ शकतो येवल्यामध्ये. एमआयडीसी त्यांनी तशी मंजूर केलेली आहे चिचोंडीच्या भागामध्ये, पण ते अजून ते जर कंपन्या वगैरे आले तर अजून चांगला हातभार लागू शकतो. फक्त जिथं औद्योगिकरणाचा बोर्ड लागलेला आहे तिथे चिचोंडी तुम्ही जे म्हटलं ना त्यामुळेच म्हणले मी. बरोबर आहे ना, बरोबर. मग त्या कंपन्या आल्या तर रोजगार उपलब्ध होऊ शकतो असं. होऊ शकतो आणि रोजगार मिळू शकतो. बरं, या ठिकाणी तुम्हाला काय म्हणायचं? रोजगार उत्पन्न होईल ती जर तरची भाषा आली. जर तर आज काहीच नाही ना तिथं, फक्त जमीन पडलेली आहे. ही बिल्डिंग आहे माग आपल्या, तिचा विकास काय दाखवा काय पाहिजे? कशाची बिल्डिंग आहे? कॉम्प्लेक्स आहे मोठं, पण तिचा जनतेला उपयोग काय येवल्याच्या जनतेला काय उपयोग नाही ना आजच्या घडीला. कधीपासून ही सगळी इमारत बनली? हे 10 ते 15 वर्षापासून इमारत बनलेली. काय नाव आहे इमारतीचं? नावच नाही ना. कशासाठी बांधली? व्यापारी संकुलन म्हणून. बरं, त्याचा वापर होतोय का? वापर काय बघा ना तुम्ही, डोळ्यांनी बघा ना, जे ते समोर पडलेलं आहे फक्त इमारत, वस्तू पडली. लिलाव बाकी आहे. लिलाव झाल्यानंतर तिथे लिलावात निघाले. नाही लिलावात नाही हो, आज नवीन बांधले, नगरपालिकेने बांधले. नगरपालिकेची प्रक्रिया बाकी आहे. बरं, म्हणजे इथे जे रस्त्यावर बसणारे नागरिक आहेत त्यांच्यासाठी हे सगळं आहे का? नवीन जे व्यापारी घेतील ना, ज्यांना धंदा करायचा ते घेतील भाऊ असं. ज्यांना इथं धंदा करायचा आहे, ज्यांना वरती छप्पर पाहिजे, त्यांच्यासाठी हे सगळं बांधलंय. व्यापारी लोक आहे ना, व्यवसायासाठी म्हणजे दुकान त्याच्यासाठी बांधले. ते भाजीपालावाले आहे ना, त्यांचं तिकडे शिफ्ट आहे तिथे. ही सगळी मंडळी आहेत. कोणत्या याची ती आपलं बखर लाईव्ह म्हणून आहे माध्यम. बखर लाईव्ह महाराष्ट्रभर आपण फिरतोय. तुमच्या मतदारसंघात आलोय. काय तुमचा मतदारसंघ हाय व्होल्टेज आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा नजरा लागला तुमच्या या मतदारसंघात? आपल्या मतदारसंघात हाय व्होल्टेज जेवणी नाहीये आहे ना. मग त्यामुळेच म्हणलं की तू तरी माणिकराव शिंदे. कशामुळे येतील? स्थानिक उमेदवार आहे ना. स्थानिक उमेदवार छगन भुजबळ पण येवला मतदारसंघ स्थानिक उमेदवार आहे ना. तुम्हाला काय वाटतंय आता? आपलं काय नाही भाऊ, विकासाला मत आहे. विकासाला मत आहे. विकासाला मत कुणाला मतन? माणिक शिंदे. बर, काय त्यांनी काय विकास केला? माणिक शिंदेचं तुम्ही बोलला. राजे ते इथले म्हणे काय विकास केला? राजे गाव बसवलेलं आहे त्यांनी. बर, येवला गाव बसवलेलं आहे. बर, ते राजे ते या गावचे. असं काय करतं? काय विकास करायला पाहिजे? ते काय आमदार बिमदार झालेले आहे का अगोदर? होते की नाही ना, त्यांचे वडील होते, 10 वर्ष आमदार होते. बर, त्याच्यामुळे तेच येतील. त्यांच्या मागे शरदचंद्रजी पवार आहे. त्याच्यामुळे पवार साहेब डाव टाकतील का? हो, पहा ना आता 12 तारखेला समजेल ना. सभा आहे का? मराठी लोक त्यांच्या विरोधात आहे. जरांगे पण सभा घेतील अशी शक्यता आहे ना. 100% घेणार. हो, त्यांनी छगन भुजबळांना पाडण्याचा म्हणजे हे अजून काही संकल्प नाही वाटतं, पण येते उघड सांगितलंय. कधी तुम्हाला पाडतो म्हणून? कधी बोललेत भाषणात? कधी? आता ते मला आठवना, पण बोललेत बाबा. काय सांगतेत आम्हाला नाही माहिती. पण तुतारी 100%. 100% या ठिकाणी तुतारी निवडून येईल अशी प्रतिक्रिया इथल्या नागरिकांनी दिलेली आहे. इथल्या मतदारांशी आपण चर्चा केली. बरं, दादा घड्याळ बोलले, सॉरी माफ करा दादा. भुजबळ साहेब 100% निवडून येणार, याच्यात कोणतीही शंका नाही. या ठिकाणी दादांनी घड्याळ सांगितलंय, इकडनं यांनी तुतारी उत्तर दिलेलं आहे. पण दोघांचेही उत्तर आपल्यासाठी महत्त्वाचे आहेतच. मात्र येणारा काळच ठरवेल की जनता कुणाच्या मागे आहे. एकूणच आज आपण येवला मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे. खरं तर ज्या काही गोष्टी बोलल्या जात होत्या की येवला मतदारसंघ हा भुजबळांचा बालेकिल्ला मानला जातो किंवा बालेकिल्ला आहे, मात्र यंदाचा हा बालेकिल्ला भुजबळ राखतील का याकडेच सर्वांचं खरं तर लक्ष लागलेलं आहे. कारण की जी परिस्थिती लोकांकडून किंवा तज्ज्ञांकडून बोलली जात होती की यंदाची ही निवडणूक भुजबळांसाठी अवघड ठरणार आहे, तर खरंच ग्राउंडवरती देखील तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की यंदाची निवडणूक ही खरं तर भुजबळांसाठी खूपच आव्हानात्मक असणार आहे. खरं तर एका बाजूला माणिकराव शिंदे ज्यांनी भुजबळांना 2004मध्ये या मतदारसंघामध्ये आपलं बस्तान बसवून दिलं, असेच माणिकराव शिंदे यंदा भुजबळांच्या विरोधात आहे. यासोबतच आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना या मतदारसंघात रंगत असल्यामुळे शरद पवारांची सभा ही येत्या काळात होईल आणि यासोबतच मराठा फॅक्टर देखील इथे
निर्णायक भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांची असलेली भूमिका आणि त्यांनी केलेली वक्तव्य यामुळेच मराठा समाज जो आहे तो या ठिकाणी नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे त्यांनी देखील यंदा भुजबळ यांना पाडायचा असा चंग बांधल्याचं आपल्याला दिसून येत आहे। मात्र या ठिकाणी जरांगे पाटील सभा घेतील का व येत्या काळात जरांगेंची नेमकी काय भूमिका असणार व ते मराठा समाजाला काय संबोधणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र वास्तविक जर पाहता या मतदारसंघाचा लोकसंख्येचा विचार करता या ठिकाणी पाहिलं तर 40% हा मराठा समाज आहे, तर 40% ओबीसी समाज आहे व 20% मुस्लिम समाज आहे। मात्र आता सगळं जे राजकारण आहे तर ते 20% असलेल्या मुस्लिम समाजावरती अवलंबून असल्याचं दिसून येते। खरं तर हा समाज कुणाच्या पाठीमागे उभं राहतोय याकडेच खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे एकूणच ओबीसी विरुद्ध मराठा त्यासोबतच मुस्लिमांची साथ ही नेमकी कुणाला मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं। त्यामुळे येवला मतदारसंघाची ही निवडणूक यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघावर लागलेलं आहे। अशाच हॉट सीट जे आहेत म्हणजे हा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि याच पार्श्वभूमीवर आजच्या या भागात आपण आज इथेच थांबतोय। या मतदारसंघाचा सविस्तर आपण आढावा घेतलाय। विकास कामे असतील, प्रलंबित प्रश्न असतील किंवा जातीय समीकरणांच्या आधारावरती या मतदारसंघात पारडं नेमकं कुणाचं जड आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे। येवला मतदारसंघातून विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।